नमस्कार मित्रांनो. काही स्त्रिया आयुष्यभर स्वतःला सिद्ध करत नाही. त्या स्वतःला सतत सुधारत राहतात आणि एक दिवस त्यांना जाणवतं, की मी जग जिंकायला नाही, तर मी स्वतःला परिपूर्ण बनायला जन्मले आहे. कन्या राशीची स्त्री अशीच असते. तिच्या व्यक्तिमत्वात एक शांत, खोल अशी बुद्धिमत्ता असते. ती पहिल्यांदा पाहताना खूप साधी वाटते, थोडी लाजरी, बुजरी, थोडी संयमी. पण तिच्या डोळ्यांमध्ये एक सतत चालणारा विचारांचा प्रवाह असतो. ती फक्त जगत नाही, ती प्रत्येक गोष्ट समजून घेत जगते. तिचं मन कायम जागं असतं, निरीक्षण करत असतं, छोट्या छोट्या गोष्टी टिपत असतं. लहानपणापासूनच तिच्यात एक वेगळीच आकलन शक्ती दिसते. लोक काय बोलतात यापेक्षा ते कसं बोलतात, त्यांच्या शब्दांमागच्या भावना नेमक्या काय आहे, त्यांचा हेतू काय आहे, हे सगळं ती नकळत समजून घेते. तिचं कम्युनिकेशन, संवाद कौशल्य खूपच सुंदर असतात. ती कधीच आक्रमकपणे बोलत नाही. तिच्या शब्दाला धार नसते, पण ती जे बोलते ते समोरच्याला मात्र पटतं. तिच्या बोलण्यात एक सुसंवाद असतो, एक सुसंस्कृतपणा असतो आणि त्यामुळेच लोक तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात. ती हसतमुख असते, पण तिचं हसूही विचारपूर्वक असतं. कोणाशी किती बोलायचं, कुठे थांबायचं, कुठे स्वतःला मागे घ्यायचं, हे तिला उत्तम कळतं. त्यामुळेच ती कुठेही गेली तरी तिचं व्यक्तिमत्व हे लक्षात राहण्यासारखं असतं. ती स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, पण तिची उपस्थिती मात्र जाणवते. तिच्या स्वभावात एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे अचूकता, परफेक्शनिस्ट. तिला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हवी असते. काहीतरी केलं तरी ते परिपूर्ण असावं, अर्धवट नको. त्यामुळेच ती निर्णय घेताना खूप विचार करते, प्रत्येक बाजू तपासते, प्रत्येक शक्यता बघते आणि मग निर्णय घेते. त्यामुळे कधीकधी ती निर्णय घेण्यात थोडा वेळ घालवते. पण एकदा निर्णय घेतलेला त्यांचा सहसा चुकीचा मात्र ठरत नाही. तिची बुद्धिमत्ता अतिशय उत्तम असते. पण ती बुद्धी केवळ दाखवण्यापेक्षा इम्प्लिमेंटेशन, प्रत्यक्ष वापर बुद्धिमत्तेचा करण्यावर भर देते. म्हणूनच तिला जनरल नॉलेज तिचं खूप चांगलं असतं. तर्कशक्ती मजबूत असते आणि त्यामुळेच ती एखादा कठीण मुद्दासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकते. लोकांना पटवून देण्याची तिची पद्धत आक्रमक नसते, ती शांत, तर्कशुद्ध आणि प्रभावी असते. तिच्या स्वभावात सावधपणा असतो. ती पटकन कुणावरही विश्वास ठेवत नाही. एखादी व्यक्ती समजून घ्यायला ती वेळ घेते. तिच्यासाठी विश्वास हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो आणि तो एकदा दिला की ते त्याला नक्कीच जपते. पण जर तो तुटला तर ती परत सहजपणे तसाच विश्वास ठेवणार नाही. तिचं राहणीमान साधं असतं, पण त्यात एक वेगळाच अभिजातपणा असतो. ती फ्लॅशी नसते, पण नीट नेटकी नक्कीच असते. तिचं सगळं काही व्यवस्थित असतं. कपडे, बोलणं, वागणं आणि विचार. ती स्वतःला सादर करताना कधीच अतिरेक करत नाही. पण तिच्या साधेपणातच एक आकर्षण असतं. पण या सगळ्या गुणांमध्ये एक गोष्ट नकळत तयार होते, ती स्वतःवर थोडी जास्तच कठोर असते आणि स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवते. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण परफेक्शनिस्ट व्हावं,
आपले प्रत्येक निर्णय बरोबर असावे. आपल्या हातात प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण असावं. आणि बहुधा याच अपेक्षांमुळे ती स्वतःला सतत तपासत असते. 40 नंतर मात्र हा स्वभाव आणखीनच खोलतो, आणखीनच सूक्ष्म होतो. या स्वभावाला आणखीनच धार येते. आता तिचं निरीक्षण फक्त बाहेरचं राहत नाही, ती स्वतःकडेही बघायला लागते. ती स्वतःच्या आयुष्याचा विचार करत असते. तिने घेतलेले निर्णय, केलेल्या निवडी, जपलेली नाती, सगळ्यांचं विश्लेषण करायला लागते. आणि इथेच तिच्या मनात एक वेगळाच संघर्ष सुरू होतो. ती स्वतःलाच विचारते, मी जे केलं ते खरंच योग्य होतं का? मी खूप जास्त विचार केला का? की मी काही गोष्टींमध्ये थोडा उशीर केला? तिच्या या विचारामुळेच ती कधी-कधी स्वतःलाच दमवते, थकवते. तिच्या मनात सतत विचारांचं चक्र चालू असतं, थांबत नाही. आणि 40 नंतर तर हा मेंटल लोड किंवा मानसिक तणाव तिला जास्तच जाणवायला लागते. तिच्या शरीरातही बदल दिसायला लागतात. ती आधीसारखी फिजिकली स्ट्रॉंग नसते. लवकर थकायला लागते, दमायला लागते. मग पोटाशी संबंधित त्रास, त्वचेचे छोटे-मोठे बदल हे सगळे तिला जाणवायला लागतात. कारण ती स्वतःकडे खूपच बारकाईने बघते आणि त्यामुळे हे बदल तिला जास्त तीव्रतेने जाणवतात. पण ती यावरही उपाय शोधते. ती स्वतःची काळजी घ्यायला शिकते. डाएट, रूटीन, हेल्थ या गोष्टींकडे ती जाणीवपूर्वक लक्ष द्यायला लागते. तिचा प्रॅक्टिकल स्वभाव इथेही कामाला येतो. नात्यांमध्येही तिचा दृष्टिकोन बदलतो. आधी ती प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा सुधार त्यातमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असते. आता ती थोडीशी सिलेक्टिव्ह होते, निवडक होते. जिथे तिचा आदर होतो, जिथे तिचं बोलणं ऐकलं जातं, तिथेच ती मनापासून रमते, गुंतते. बाकी ठिकाणी ती स्वतःला वाचवते किंवा स्वतःला लांब ठेवते, अंतर ठेवते. ती अजूनही बोलकी आहे, पण आता तिचं बोलणं अधिक मोजकं झालेलं असतं. ती अजूनही समजून घेते, पण आता ती स्वतःला हरवून मात्र समजून घेत नाही. तिच्या मनात अजूनही एक कोमल भाग असतो. तिला अजूनही कोणीतरी हवा असतो जो तिच्या विचारांना समजेल, जो तिच्या शब्दांमागचं शांतपण ऐकेल, जो तिच्या परफेक्शनिस्ट होण्याच्या मागे थकलेल्या स्त्रीला नेमकं ओळखेल. कन्या राशीची स्त्री आयुष्यभर प्रत्येक गोष्ट सुधारत राहते आणि 40 नंतर ती स्वतःकडे वळते. ती स्वतःलाच स्वीकारायला शिकते आणि कदाचित तिचं खरं समाधान इथेच असतं. सगळं परिपूर्ण करण्याच्या धडपडीतून बाहेर येऊन स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारणं. तर मित्रांनो, हे होतं 40च्या नंतर कन्या राशीच्या स्त्रीचं असणारं संपूर्ण व्यक्तिमत्व. धन्यवाद.